नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी व आमच्या सोबत राहण्यासाठी चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू। तर बघा काय बातमी आहे, पेन्शनरसाठी मोठी बातमी आहे, कारण पेन्शनमध्ये 186% वाढ होणार आहे। सरकारी कर्मचाऱ्यांसाठी ही सुद्धा खुश खबर आहे। आता बघा, केंद्र सरकारने 8वा वेतन आयोग स्थापन करण्यास मंजुरी दिली, त्यामुळे केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या सह जे पेन्शनधारक आहे त्यांना याचा फायदा मोठा होऊ शकतो। कारण 8वा वेतन आयोग निवृत्त कर्मचाऱ्यांच्या पेन्शनमध्ये वाढ करण्यासाठी 2.86च्या फिटमेंट फॅक्टरचा वापर करू शकतो। तसं जर झालं तर मासिक पेन्शनमध्ये मोठी वाढ होणार आहे। आता किमान बेसिक पेन्शन किती आहे बघा, 7व्या वेतन आयोगाने पेन्शनधारकांना 2.57 फिटमेंट फॅक्टरच्या आधारे पेन्शन होण्याची शिफारस केली होती। त्यामुळे निवृत्त केंद्रीय कर्मचाऱ्यांचं किमान बेसिक पेन्शन जे होतं ते दरमहा 9,000 रुपये, तर जास्तीत जास्त पेन्शन होतं 1,25,000 रुपये प्रति महिना। 8व्या वेतन आयोगाने 2.86 फिटमेंट फॅक्टरच्या आधारे पेन्शन वाढीची शिफारस केल्यास किमान पेन्शनमध्ये 186% वाढ होईल। सध्या किमान मासिक पेन्शन जे आहे ते 9,000 आहे, जे 186% वाढलं तर 25,740 रुपये प्रति महिना होईल। त्याचबरोबर कमाल पेन्शन सध्याचे 1,25,000हून 3,57,000 रुपये प्रति महिना इतकं केलं जाऊ शकतं। महागाईचा दिलासा 53%। याशिवाय महागाईची मदत म्हणजे DRA सारख्या सुविधामुळे पेन्शनमध्ये मोठी वाढ होणार आहे। सध्या सुरू पेन्शनच्या 53% महागाई सवलत निश्चित करण्यात आले। साधारणपणे वर्षातून 2 वेळा महागाई भत्ता सुधारित केला जातो। अशा परिस्थितीत पेन्शनधारकाच्या पेन्शन वाढ होणार हे जवळपास निश्चितच आहे। 2026मध्ये हा 8वा वेतन लागू होण्याचे होऊ शकतो, तर 2026मध्ये लागू होण्याची शिफारस आहे। 2025मध्ये नवीन वेतन आयोग स्थापन करण्याची प्रक्रिया सुरू केल्यास 7व्या वेतन आयोगाची मुदत पूर्ण होण्यापूर्वी त्यांच्या शिफारसी प्राप्त होतील आणि त्याचा आढावा घेतला जाईल। 7व्या वेतन आयोगाची मुदत 1 जानेवारी 2026 रोजी संपणार आहे। 2016-17च्या आर्थिक वर्षात 7व्या वेतन आयोगाअंतर्गत खर्चात 1 लाख कोटी रुपयाची वाढ झाली होती। केंद्र सरकारचे कर्मचारी आणि पेन्शनधारकांना महागाईची भरपाई देण्याच्या दृष्टीने महागाई भत्ता आणि महागाई सवलती सुधारणा करण्याचा फॉर्म्युला या आयोगानं सुचवला आहे। तर बघा, अशा प्रकारे अत्यंत महत्त्वाची माहिती आपल्याला समजली असेल। व्हिडिओ सुद्धा आवडल्यास लाईक करा, शेअर करायला विसरू नका। धन्यवाद।